तर नमस्कार मित्रांनो, मी दीपू मुंडे तुमचं सर्व स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे पंढरी फडके यांच्या गोठ्यावरती. तिथे सर्जा आणि बादल आले. खूप लोकांना सर्जा आणि बादलला बघायचं होतं, तर फायनली आज मी चाललो आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, जस्ट आता आपण गोठ्यावरती पोचलेलो आहे आणि बघू शकतो मी गोठ्याच्या आजूबाजूला कसा एक सुंदर असा व्ह्यू आहे. तर चला तर मग आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आतमध्ये एंट्री केल्या सर्जा आणि त्या साईडला एक छोटासा एक वासरू आहे आणि आपण ज्या बैलाची वाट बघतो तो बैल फायनली आलेला आहे. महाराष्ट्राचा लाडका बादल. मित्रांनो, तुम्हाला बादलला बघून कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, आता फायनली बादल बरा झालेला आहे. थोडी बादलची तब्येत डाऊन झाली होती, पण आता एकदम ओके आहे. बघू शकता कसा ज्याने अख्खा महाराष्ट्र गाजून ठेवला, पंढरी शेठ फडके यांचा बादल. आणि तिकडे सर्जा. मित्रांनो, अख्खा महाराष्ट्र गाजून ठेवला होता एका काली या बादलने आणि आपल्या मालकाचं नाव कानाकोपऱ्यात नेलं. हाच तो बादल, पंढरी शेठ फडके यांचा बादल. मित्रांनो, आप्पाचा हुकमी एक्का हाच तो बादल. तर खूप भारी वाटतं बादलला भेटून. आणि मित्रांनो, हा सर्जा पुन्हा एकदा पंढरी शेठ फडके यांच्या दावणीला आलेला आहे आणि बघू शकता सर्जाचा फिटनेस किती चांगला आहे. मित्रांनो, त्या दिवशी सर्जाला एक फेरा टाकला, त्या फेऱ्यामध्ये पण खूप चांगला पळाला सर्जा. आणि इकडे तुम्ही बघू शकता एक छोटासा वासरू, हा देखील चांगला पळतो. आणि कशी वाटली तुम्हाला पंढरी शेठ फडके यांचे दावण? तर तुम्हाला आवडले असेल तर नक्की सांगा. आणि जाता जाता बादलला बघून कसा वाटलं मित्रांनो नक्की सांगा. बादलचा अजूनपर्यंत रुबाब बघू शकतात तसाच आहे.